नमस्कार, आपण बघणार आहोत उन्हाळी रेसिपी। मी आधी तुम्हाला साबुदाणा बटाट्याच्या चकल्या दाखवलेल्या आहेत, साबुदाण्याच्या पापड्या दाखवलेल्या आहेत, कुरडई दाखवलेली आहे, पेंडुड्या, सांडगे। आता आपण आज बनवणार आहोत बटाट्याचे वेफर्स। हे मी 1 किलो बटाटे आहेत आणि साल काढून घेतले आहेत। बटाटे कडक घ्यायचे आहेत आपल्याला आणि मोठे मोठे घ्यायचे आहेत जेणेकरून आपले वेफर मोठे मोठे होतील। हा मी एक बटाटा तुमच्याकरता ठेवला आहे, याची साल काढायची आहे। हा कच्चा बटाटा आहे, हे सगळे कच्चे बटाटे आहेत। तर ही बघा, ह्या छिलण्याने अशी साल काढून घ्यायची। पूर्ण साल काढून घ्यायची आहे। असे मी ह्या बटाट्यांचे साल काढून ठेवले आहे। व कसं आहे, कोणाला कळत नाही मी हे कच्चे घेतले की शिजलेले घेतलेत, म्हणून मी हा एक तुमच्याकरता ठेवला आहे। बटाटे तर सगळेच जण घरी रोज साल काढावीच लागते। आणि हे बघा, हे जे हे काळं काळं असतं ना, हे जे छिलण्याला जे टोक असतं, हे बघा, हे जे टोक असतं याने आपण हे काळं जे आहे ते असं काढायचं असतं। म्हणजे मी तरी काढते, नाही तर मग ते कुठेतरी असं काळं काळं दिसतं। संपूर्ण असा बटाटा साल काढून घ्यायचा आहे। हे असं काळं या टोकाने काढून घ्यायचं आहे। मी भाजी करतानाही हे काढून घेते या टोकाने, कारण तिथे मोड येणार असतो आणि मग ते तिथे कडक असतं, तेव्हा ते काढायचं असतं। हे बघा, बटाट्याची साल काढून झाली आहे। आता आपण वेफर्स बनवून घेऊया। हा बघा, हा बटाटा मी धुवून ठेवला आहे, आता या पाण्यात ठेवते। हे बटाटे मी साल काढून पाण्यात ठेवले आहे आणि हे इथे पण मी टोपात पाणी घेतलं आहे, साधंच पाणी आहे थंड नळाचं। आणि हे बघा, ही मी तुरटीची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा। तुरटी म्हणजे ही बघा, ही अशी असते, हिला फिटकरी पण म्हणतात। आणि ही मी वरवंट्याने कुटून अर्धा चमचा घेतली आहे, ही या पाण्यात घालायची। याने काय होतं, आपले वेफर्स जे आपण बनवणार ते काळे पडत नाही। आणि आता आपल्याला हे वेफर्स बनवून घ्यायचे आहेत। हे मी आता हे रात्री बनवते आहे, तुम्हाला दाखवते आहे। आणि हे रात्रभर आपल्याला असेच पाण्यात ठेवायचे आहेत वेफर। आणि बटाटे मोठे घेतल्यामुळे बघा, असा मोठा वेफर्स येणार आहे। हे घरच्या घरी वेफर खूप छान होतात, स्वस्तही पडतात आणि सर्व जण आवडीने खातात। अगदी मुलं टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतात। हे बघा, हे असे थोडे जाडसर असे पाडून घ्यायचे, कारण सुकल्यावर ते पातळ होणार आहे। हे बघा, हा एवढ्या जाडीचा वेफर म्हणजे तो असा खुसखुशीत लागणार आहे। हे बघा, हा बटाटा मी असा आडवा धरल्यामुळे हे बघा कसे मोठे मोठे वेफर्स आपले झालेले आहेत। असे मोठे मोठे वेफर्स बनवून घ्यायचे आहेत। आता मी हे सगळे तुम्हाला किसून दाखवते। हे बघा, माझ्याकडे ही एक दुसरी किसणी आहे आणि याला असे हे दाते आहेत हे। तर हे बघा, हे मी असेही यात काही वेफर पाडून घेतलेले आहे। बघा, जाळीचे कसे छान दिसतात आहेत। हे बघा, मस्त दिसत आहेत, हे तळल्यावर पण अतिशय सुंदर दिसणार आहे। तर हे कसे करायचे आहेत, तर हा बघा, आता ह्या बटाट्याला उभ्या चिरा घेतल्या आहेत, तर एक असा आडवा करायचा आणि एक फिरवून घ्यायचा उभा।
एक परत आडवा, एक परत उभा, असे छान असे गोल गोल मस्त जाळीवाले पडतात। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता। आणि हे मुलांना अतिशय खायला मजा येते। हे बघा, असे मी अर्धी जाळीचे आणि अर्धी प्लेन किसून घेते आहे। हे एकत्रच सगळे ठेवणार आहे। हे बघा, हे बघा, आपले हे सगळे वेफर्स पाडून झालेत। असे जाळीचे वेफर्स मुलं लेजमध्ये खातात बघा, पोटॅटो चिप्स तसे। आणि हे आपले साधे वेफर। आणि आता हे असे रात्रभर झाकून ठेवायचे। पाणी पूर्ण पाण्यात हे बुडले पाहिजे। असे हे तुरटीचं पाणी आहे, अर्धा चमचा आपण घातलेलं। आता हे आपण झाकून ठेवूया, उद्या सकाळी आपण बघणार आहोत। हे बघा, आपण हे रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवलेले वेफर्स आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, मी आधी ह्या जाड स्टीलच्या भांड्यात पाणी घेतलं आहे। त्यात आपल्याला मीठ घालायचं आहे। हे बघा, साधारण 1 टेबलस्पून मी मीठ घालणार आहे। म्हणजे मग हे मीठ पाण्यात उकळल्यावर ते वेफर्स आपण यात शिजवल्यावर ते वेफर्सला लागल्यावर ते छान लागतात। आता हे मी पाणी गरम करायला ठेवते, तोपर्यंत मग आपण हे वेफर्स धुवून घेणार आहोत। हे बघा, मी इथे मिठाचं पाणी उकळत ठेवलं आहे, तोपर्यंत हे मी या चाळणीत वेफर्स काढून घेते। हे बघा, पाण्यात एकदम छान असे कडक झाले आहेत, मस्त। मस्त डिझाईनचे प्लेन दोन्ही आपले 1 किलोचे भरपूर वेफर झालेले आहेत। तुम्ही अर्धा किलोचे, पाव किलोचे बनवू शकता किंवा जास्त 2 किलोचे, 5 किलोचे असे बनवून घेऊ शकतात। आणि हे आता आपण एका भांड्यात एका वेळी हे अर्धेच शिजवून घेणार आहोत, कारण ते पूर्ण बसणार नाही त्यात। आणि अर्धे अर्धे कसे मग ते शिजवायला असे निथळायला बरे पडणार। हे बघा, हे अर्धी झाले आहेत। आता हे मी पाणी याच्यावर घालून घेते। हे बघा, मी हे तुरटीच्या पाण्याचे स्वच्छ धुवून घेतले आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, जराही पाणी पण लाल झालेलं नाही किंवा वेफरही असे लालसर काळपट काही पडलेलं नाही, का तर हे तुरटीमुळे तेव्हा ही टाकायचीच असते। आता आपण पाणी उकळलं का ते बघूया। हे बघा, आपण हे मिठाचं पाणी ठेवलं आहे उकळत, त्यावर मी झाकण ठेवले आणि ते छान उकळलं आहे। आणि याची मी चव बघितली तर थोडं मीठ कमी होतं। मी यात आणखी मीठ घातलंय, कारण हे पाणी काय बटाट्याला आटणार नाही, म्हणून मीठ थोडं जास्त घालायचं आहे। मी आणखी अर्धा चमचा मीठ घातलं आहे। आता पाण्याला छान उकळी आली आहे। आता आपण हे बटाटे यात घालून घेणार आहोत उकळीच्या पाण्यात। साधारण 1 मिनिटभर शिजवायचे याच्यात आपल्याला। असं हलवून घ्यायचं आहे छान। बघा, बरोबर हे अर्धा किलोचे आपण काढून घेतले, अजून अर्धा किलोचे ते तुरटीच्या पाण्यात आहे। तोपर्यंत आता मी हे शिजेपर्यंत तेही काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। हे बघा, मी उकळी यायला झाकण ठेवलं होतं। हे बघा, हे आता गॅस मी मध्यम करून ठेवला आहे। आणि हे आपल्याला असे थोडेसे दबले पाहिजे बोटाने, असे या मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचे आहेत।
गॅस मध्यम करायचा आहे, म्हणजे हे शिजतील ह्या पाण्यात। आणि मी याच्यावर आता झाकण ठेवते, म्हणजे लवकर शिजतील ते। आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे। ते वेफर शिजेपर्यंत हे बाकीचे उरलेले आपण या चाळणीत काढून घेणार आहोत, कारण आपल्याला ते शिजलेले पण यात काढायचे आहेत। मग हे आधी धुवून मी परत ह्या पातेल्यात ठेवते, म्हणजे आपल्याला ते शिजलेले या गाळणीत काढायला। हे बघा, आपण हे बघूया, 1 मिनिट झालेलं आहे। हे बघा, वेफर्सचा रंगही बदललेला आहे। आणि आता आपण हे बोटाने बघूया। गरम आहे, थोडं हळू करा। हे बघा, हे बोटाने दबले जात आहेत असे, म्हणजे आपले वेफर शिजलेले आहेत। आता हे आपल्याला पटापट ह्याच्यात काढून घ्यायचे आहेत। हे बघा, हे टोप आणि गाळणी ह्याच्यावर मी आता हे काढून घेते। असं पाणी निथळून घ्यायचं आहे। हे बघा, असे मी हे ह्याच्यात काढून घेते, म्हणजे पाणी निथळून आपल्याला लगेच सुकत घालायला बरं पडेल। किंवा तुमच्याकडे स्टीलची चाळण असेल त्यात काढलेत तरी चालणार आहे। हे बघा, हे मी काढून झाले आहे। या झाऱ्याने जरी काढले तरी असे चालेल, म्हणजे हे बघा, यात सगळे येतात ते। हे बघा, हे बघा, ते आपण पाणी निथळत ठेवले तोपर्यंत हे बाकीचे वेफर्स पण या पाण्यात टाकायचे आणि हे पण तसेच 1 मिनिट शिजवून घ्यायचे त्या मिठाच्या पाण्यात। अतिशय छान चव पण आली आहे मिठाची वेफर्सला। हे मस्त शिजले पण आहेत, जास्त शिजवायचे नाही भाजीसारखे, फक्त 1 मिनिट बरोबर लागलेला आहे। आता याला पण उकळी आल्यावर मी हा आता मोठा केला आहे गॅस, आणि उकळी आल्यावर मध्यम करायचा आहे, बारीक नाही, मध्यम करायचा आहे। आणि हे असे आपण मगासारखे शिजवून घेणार आहोत। हे शिजेपर्यंत मी तुम्हाला ते सुकत घालायचे दाखवते। हे बघा, हे असे हलवून घ्यायचे, म्हणजे यात जे साईडला कुठे पाणी राहिलं असेल ते खालच्या भांड्यात निघून येईल। आणि हे बघा, असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि असा एक एक काढून सुकत घालायचे आहेत। आता मी बाहेर कपड्यावर घालणार आहे आणि इथे तुम्हाला दाखवायला मी ताटात ठेवते आहे। असं एक एक सिंगल सुकत घालायचं आहे। हे बघा, गरम आहे ते, असे मी सगळे सुकत घालून घेते आहे। बघा, आपले डिझाईनचे वेफर्स, साधे वेफर्स, अतिशय सुंदर वेफर झालेले आहेत। हे बघा, हे असे सिंगल सुकत घालून घ्यायचे आहे आणि हे 3-4 दिवस कडकडीत उन्हात सुकत घालायचे आहे। आणि मग सुकवल्यावर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। आता माझे दुसरे पण शिजले आहेत, ते पण मी या टोपलीत काढून घेते आणि सुकत घालते। तुम्हाला आता मी सुकवल्यावर दाखवणार आहे। हे बघा, हे 3 दिवसात आपले वेफर्स छान कडक झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकतात, अतिशय सुंदर झालेले आहेत।
हे असे जाळीवाले पण असे मस्त डिझाईन आलेले आहे आणि छान सुकलेले आहेत। आता आपण हे तळून बघूया। हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलं आणि आपलं तेल तापलेलं आहे। आपण चेक करून बघूया। असा थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे। हे बघा, तो लगेच वरती आला म्हणजे समजायचं आपलं तेल तापलं आहे। गॅस मोठा नाही करायचा आहे, नाही तर वेफर्स लाल होणार। एकदम मध्यम करायचा आहे, म्हणजे थोडंसं कमीपेक्षा जास्त। आणि आता आपण हे वेफर्स तळून घेऊया। हे बघा, अतिशय सुंदर ठिसूर असे कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा बघा, हे डिझाईनच्या याला जाळी किती छान पडलेली आहे। मुलं हे आवडीने खाणार। हे बघा, गॅस वाढवायचा नाही आहे, म्हणजे त्याचा रंग छान व्हाईटच राहील। हे बघा, एका वेळी अवश्य आपण जास्तही घालू शकतो, कारण या झाऱ्यात काय सगळे येतात, म्हणजे पटकन तळून होतं। हे बघा, आता हे आपण बघूया पुढे। हे बघा, आपले हे वेफर्स तळून झालेले आहेत। हे मी वेगळे वेगळे का ठेवलेले आहेत, कारण मुलं बघा लेज वगैरे खातात, तर त्यात असं हे थोडंसं चिमूटभरच अगदी आपल्याला हे मीठ घालायचं आहे। आपल्या वेफर्सला तर मीठ आहेत, अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण आपण वरून मसाला घालणार आहोत। ही आहे पिठी साखर, ही पण अशी भुरभुरवून अशी हलवत हलवत घालायची आहे। हे बघा, अशी ही आहे आमचूर पावडर किंवा कैरीची पावडर, ही पण आपल्याला अशी याच्यात अशी मिक्स करायची आहे। हे म्हणजे असं सगळीकडे लागणार असं, म्हणून हे असं हलवून घ्यायचं आहे। खूप सुंदर लागतात हे वेफर्स, असे आंबट गोड तिखट। आता यावर आपण ही मिरची पावडर आहे, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, म्हणजे कमी तिखट, ती आपण अशी भुरभुरवून घेणार आहोत। घरच्या घरी आपण मस्त आंबट गोड तिखट असे वेफर्स खाऊ शकतो। ही कमी तिखट आहे, तेव्हा थोडी जास्त घातली तरी काही प्रॉब्लेम नाही। हे बघा, अतिशय सुंदर आपले हे वेफर्स तयार झालेले आहे। हे कधीही तुम्ही उपवासाला खाऊ शकतात, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात। अतिशय सुंदर असे तुम्ही हे नक्की करून बघा। तुमच्या काही कमेंट्स असतील त्या मला जरूर कळवा, आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।